नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सर्वज्ञ करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे आणि ती म्हणजे आरोग्य विभाग भरतीची, की राज्यामध्ये 5,223 समथिंगची पदाची होत आहे. 5,000 पेक्षा जास्त पदांची भरती होत आहे. ती एम-पी-एस-सी घेणार की टी-सी-एस घेणार? आताचा सर्वात मोठा प्रश्न उद्भवतोय. माझे मित्रांनो, या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे. सर्वांचे प्रश्न असतील की नेमकं एम-पी-एस-सी घेऊ का टी-सी-एस घेऊ? परीक्षा तर ऑनलाईनच होईल. थांबा माझ्या मित्रांनो, एम-पी-एस-सीचा अजून जो काही जी-आर आला होता, त्या संदर्भात अजून शेवटचा काही अपडेट आलेली नाही. फक्त शेवटची अपडेट इतकी आलेली होती, की बा परीक्षा एम-पी-एस-सीच्या ऑनलाईन होणार. पण मग जर कधी आरोग्य विभागाची भरती एम-पी-एस-सीनं घेतली, तर मग काय होईल? माझ्या मित्रांनो, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे. विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. माझ्या मित्रांनो, आपल्याला जसं की माहीत आहे, राज्यात 5,223 पदांची आरोग्य विभागाची भरती होत आहे आणि त्या संदर्भात आपल्याला शासन दरबारी ज्या पद्धतीच्या हालचाली असतात ग्राउंड त्यांच्या लेव्हलवरती, ओके, तर त्या संदर्भात ते काम चालू झालेलं आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट काय उरली होती, आपण एक सकाळी ह्या गोष्टीवर थोडंसं चर्चा केलेली होती, की बुवा नेमकं गट ड वर्गाच्या बाजूनं हे जे आहेत संपूर्ण व्हॅकन्सी जी आहे बिंदू नामावली पेसा, नॉन पेसा याप्रमाणे तयार करून मागासवर्गीय कक्षाकडे पाठवण्यात यावी 13/7 पर्यंत. म्हणजे पुढच्या आठवड्यात जाहिरात जवळपास निश्चित येईल असं दिसतंय. तुम्हाला हे पण सांगतोय मी माझ्या मित्रांनो, परत चेक करून घ्या. आरोग्य विभाग भरतीचं माझं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला तो जी-आर दाखवतो. जे जी-आर असेल, आरोग्य विभागाच्या संदर्भात टेक्निकल, नॉन टेक्निकल, पोल वगैरे सर्व काही अपडेट्स असेल, ते मी या टेलिग्राम चॅनलवरती देत तुम्ही जॉइन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देतो मी. माझे मित्रांनो, आता आपण येऊया मूळ आपल्या या मुद्द्यावर, जो की जी-आर आजचा आपल्याला दिसून राहिला का 10/7/2026 चा म्हणजे आजच्या दिवसातला जी-आर आहे आणि हा जी-आर आहे माझे मित्रांनो सन्माननीय प्रधान सचिवांचा, सार्वजनिक आरोग्य विभागांचा. आता हे लक्षवेधीमध्ये हा प्रश्न श्रीमती सावदेकर मॅडम यांनी मांडलेला होता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, त्याच्यावरती आपण पहिले वाचून घेऊ, नंतर चर्चा करू. वरील विषयाच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाचा सन 2023 पदभरतीच्या अनुषंगाने गट क व गट ड संवर्गाची 10,949 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आपले पोरं लागले. ओके. त्यापैकी गट क संवर्गाचे 6,046 व गट ड संवर्गाचे 3,519 असे 9,500 पदं भरून रुग्णसेवेकरता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ओके, डन. इथपर्यंत पुढे आता. आता विभागाच्या गट क संवर्गाचे सरळ सेवेच्या कोट्यातील 4476 पदं रिक्त आहेत व गट ड चे 2465 पदं रिक्त असून असे 6,941 पदं सध्या रिक्त आहेत. सोबत तक्ता अवलोकनार्थ सादर केलेला आहेत. आता कोणता तक्ता अवलोकनार्थ सादर केलेला आहे हे तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्या. माननीय सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना या कार्यालयाचे पत्र जे काही दिलेले आहे ते पाहून घ्या. काय म्हणते माझे मित्रांनो, अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीचा प्रस्ताव करण्यात आला होता. सदर पदभरती प्रस्ताव सुधारित करून पत्र जे दिलेले आहेत तुम्हाला, ती काय म्हणतात, अन्वय आयुक्तालयांच्या असलेली गट क संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा प्रस्ताव, सेवा प्रवेशाबाबत माहिती सुधारित प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्याला इथं वाली गोष्ट देतो, तुमचा वेळ जाणार नाही. मी क्लिअरली दाखवतो. आता यामध्ये माझ्या मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, ज्यावेळेस 5 मेला जो जी-आर आला होता, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या संदर्भात आपल्याला गट ड चे वगैरे पदं पाहायला भेटले नव्हते. पण आता एक याच्यामध्ये जसं परिपत्रक प्राप्त होतं, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, की ही भरती घेण्याचं कारण काय आहे? जी श्रेणीवर्धित जे रुग्णालय आहेत, ज्यांच्या रुग्णालयाची संख्या ही वाढलेली आहे किंवा नवीन रुग्णालय निर्माण झालेले आहेत, ज्यामध्ये खाटांची संख्या वाढलेली आहे. मग आता त्यामध्ये तेवढं मनुष्यबळ लागेल, त्याकरिता ही महत्त्वाची भरती होत आहे आणि याच्यामध्ये म्हणजे जे कंत्राटी कर्मचारी होते त्यांना सुद्धा पर्मनंट केल्याचं बोललं जात आहे. आता हे एक सगळ्यात शेवटचं तुम्ही जर कधी पाहिलं, तर तुमच्या थोडं लक्षात येईल एक पॅरा पहा. यास्तव शासनास विनंती करण्यात येते की नव्याने पदभरती करण्याच्या अनुषंगाने विभागातील सर्व कार्यक्रम प्रमुख व उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडून त्यांच्याकडील गट क व गट ड संवर्गाचे रिक्त पदे, गट क व गट ड चे रिक्त पदे हे तसेच संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावलीत प्रमाणित करून घेण्याबाबत पदभरती प्रक्रिया टी-सी-एस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
लिमिटेड अथवा अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी, याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शनपर आदेश व्हावे, ही विनंती सन्माननीय डॉक्टर दीप्ती मॅडम यांची इथं साईन आहे. आता एक विनंती आहे माझ्या मित्रांनो, भरती प्रक्रिया ही 100% एम-पी-एस-सीच घेणार किंवा 100% टी-सी-एसच घेणार अजून निश्चित झालं नाही. पण माझा वैयक्तिक अंदाज असा आहे, की भरती प्रक्रिया ही टी-सी-एस घेऊ शकते. जर भरती प्रक्रिया जर कधी एम-पी-एस-सीने घेतली, त्याच्यासाठी फॉर्म काढेल, त्याची प्रिलिम्स होईल, मेन्स होईल आणि इथून मनुष्यबळ उपलब्ध व्हायला साधारणतः 1 वर्षसुद्धा जाऊ शकते. आशा आहे माझ्या मित्रांनो, गोष्ट मला असं वाटते, की याच्यामध्ये टी-सी-एसच घेऊन ती भरती प्रक्रिया कंप्लीट करेल अशा प्रकारे आहेत. कुठं किती जागा आहेत ते ऑलरेडी डिक्लेरेशन झालेलं आहेत. रिक्त पदं, मंजूर असलेली पदं ते तुम्हाला माहीत होतं. आपलं त्याचंसुद्धा पी-डी-एफ मी ग्रुपवरती टाकून देतो Telegramच्या, तुम्ही जॉइन करून घ्या. निर्णय काहीही लागो, आपल्याला फॉर्म भरायचा आहे. एम-पी-एस-सीनं जर कधी परीक्षा घेतली, तरी ते ऑनलाईनच घेतो म्हणते. त्याच्यापेक्षा माझ्या मित्रांनो मग टी-सी-एसनं घेतली, तर त्याच्यामध्ये आपले जे प्रश्न आहेत, ते प्रश्न तर आपले अजूनही कॉमन आहेत आणि ते राहायला सुद्धा काही हरकत नाही. पण माझ्या मित्रांनो, आपण तयारी करत राहा. निर्णय काही लागो, मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईल. आरोग्य व भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचं आपल्याला सांगायचं झालं, तर माझ्या मित्रांनो हे टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचं आहे. मी आरोग्य विभाग नॉन टेक्निकल बॅच आणलेली आहे. या बॅचची फी ₹1999 पासून फक्त ₹799 ऑफरमध्ये ही तुम्हाला बॅच आहे. पी-पी अकॅडमी ॲप्लिकेशनवरती बॅच अवेलेबल आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सर्वात वरती बॅचला 60% ऑफ दिली जात आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, या 5223 पदांसाठी आपण सर्व पदांच्या दृष्टिकोनातून नॉन टेक्निकल इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून बॅच आणलेली आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल तुम्ही WhatsApp करू शकता. कोर्स व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. 1 क्लास तुम्ही किती पण वेळा पाहू शकता. पी-पी अकॅडमीवर ही बॅच उपलब्ध आहे. सुरुवातीच्या 10 मुलांना ही बॅच ऑफरमध्ये दिल्या जात आहे. तुम्ही माझ्या मित्रांनो त्या गोष्टी पटापट जॉइन करून घ्या. जेणेकरून तुम्ही 10च्या वर गेले, त्याची प्राईस ही ₹1999 होऊन जाणार आहे. यामध्ये नॉन टेक्निकलची सर्व तयारी आम्ही तुमची करून घेऊ आणि त्याच बरोबर माझ्या मित्रांनो सर्व नवीन वर्ग आहेत. तुम्हाला ते बॅच दाखवायची झाली तर एकदा माझ्या मित्रांनो तुम्हाला बॅचसुद्धा दाखवेल मी. ओके. तुम्ही स्क्रीनवरती पाहता आरोग्य विभाग भरती लाईव्ह कोर्स आहेत. तुम्हाला स्टोअरवरती जायचं आहे आणि ही ती बॅच आहे जसं दिसेल तुम्हाला सध्या 91 क्लास झालेले आहेत. रेग्युलर याच्यावरती क्लास चालू आहेत माझ्या मित्रांनो आणि ही बॅचची प्राईस जर कधी पाहिली ₹1999 ₹1200 याच्यामध्ये सूट दिलेली आहेत आणि रेग्युलर बेसिसवर क्लासेस सुरू आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. बॅचची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. ओके. विनंती आहे सर्वांना पटापट जॉइन करा. तुमच्या तयारीला चालना द्या. आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात कुठलीही अपडेट झाल्यास नक्की आम्ही आपणापर्यंत घेऊन येणार आहे. आरोग्य विभाग भरती माझ्या मित्रांनो जवळपास डिक्लेअरच झालेली आहे. गरज आहे फक्त ते फॉर्म चालू होण्याची आणि आपल्याला तयारी करण्याची. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.